ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की सायली ते गोलूला सांभाळत असते, पण तिला काहीतरी काम आलं असतं, त्यामुळे ती रूममध्ये गेलेली असते. तितक्यातच गोलू दरवाजाकडे जातो आणि त्याचं बोर्ड दरवाजात जाणारच असतं. इकडनं कल्पना पाहते आणि धावतच जाते. तितक्यात खरं तर इकडनं अस्मितासुद्धा आलेली असते. अस्मिता हे सगळं काही पाहून फार चिडते. ती म्हणत असते, तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय? एवढा हलगर्जीपणा गोलूच्या बाबतीत मी अजिबातच सहन करणार नाही. मला गोलूसाठी एखादी बाई ठेवावीच लागेल, असंही ते अस्मिता म्हटल्यानंतर सायलीला मात्र वाईट वाटलेलं. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहत असतो की सायली अर्जुनशी बोलत असते. ती म्हणत असते, आज माझ्या हलगर्जीपणामुळे गोलूचं बोर्ड दरवाजात सापडलं असतं. मी आपल्या बाळाच्या बाबतीत सुद्धा असंच करेल का? मी एक चांगली आई होऊ शकेल का? असंही ते सायली अर्जुनला सांगत असते. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही प्रिया असते, तिला सायलीचं सुख अजिबातच बघवत नसते. ती इकडे नागराजला म्हणत असते, आज जर मी तन्वी असते तर सुखाने जगली असते, एखाद्या राणीसारखं. पण या राणीचं सिंहासन त्या सायलीने हिरावून घेतलं. त्या सायलीचं आयुष्य तर मी बरबाद करणार आहे. तिला मरणसुद्धा बरं वाटेल इतके तिचे हाल करणार आहे, असंही ते प्रिया नागराजला सांगत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.